तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग खंडेराया तुझ करीते नवसू मरुदे रे सासू खंडेराया सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया सासरा मिल्या होईन आनंद मरुदे ननंद खंडेराया ननंद मरता होईन मोकळी गळा घालीन झोळी भंडाराची सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया जनी म्हणे खंडो अवघे मरुदे एकटी राहू दे पायापासी सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भाजन मारुती नाथन सुन लो हमारी पुकार पवन सुत बिनती पवन सुत अष्टसिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता भक्ति चरण में लीजे कर दुख से पार भवन सुत परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कैलास राना शिवचंद्रमुनी फणींद्र माथा मुकुटो जळाळी कारुण्य सिंधू बहु दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीचा देव दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहूं प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपति गोपेश गोपिका कांतम राधा कांतम नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा करू प्रथम नमन 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 वंदु देव गजानन करू प्रथम नमन वंदु देव गजानन वंदु देव गजानन गौरी हारा चलन गौरी हारा चलन गौरी हारा चलन गौरी हारा चलन करू प्रथम नमन वंदू देव गजानन गौरी हराच्या नंदना नाव ज्याचे लंबोदर खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया सासू मेल्यावरी तुटेला सरा मरू दे सासरा खंडेराया खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया सासू मेल्यावरी तुटेला सरा मरू दे सासरा खंडेराया. प्रस्तुत प्राप्त समयी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अभंग कर्त्याचा परिचय ऐका. संत मालिका आहे त्यामध्ये प्रामुख्याने पवित्र पावन भूमी सांगितली. जुन्या लोकांची म्हण होती ध्यानपूर्वक ऐका. जगात जर्मनी आणि भारतात बस 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 जमलं गाडी आहे का नाही मालपर बनीचा आहे माग मग त्या पद्धतीचं चालावं लागेल ना. चला परभणी जिल्ह्याला लागून आता नव्यानं 5-25 वर्षात विभक्त झाला ज्या जिल्ह्याचं नाव आहे हिंगोली जिल्हा. नवनाथराव हिंगोली जिल्ह्यात नरशी गाव आहे. नरशी नरशीचे नामदेव महाराज बाबा त्या नामदेव राहायचं जिनं दास्यत्व स्वीकारलं शिष्यत्व स्वीकारलं. परभणी जिल्ह्यातच गंगाखेड नावाचं गाव आहे. त्या गंगाखेड गावात महिला कुळात जन्माला आलेली संत आहे. नाव श्री संत जनाबाई महाराज. आज निरूपणा करता निवडलेल्या दिव्य अक्षरात जनाबाई देवाकडे नवस करतायत. नवस काय केलाय गोड गायलंय बाबांनी. गोड अशी चाल आपण ऐकली आहे. या पवित्र पांडालमध्ये या धर्ममंडपात विराजित असणाऱ्या जेवढ्या सुना आहे ते या गावकरी मंडळीला आयोजकाला म्हणशील या बुटक्या बाबाची तारक दरवर्षी घेतला का. आल्या आल्या ज्यानं एक काम फायनल केलं काय मरू दे रे सासू. MH60 MH65 MH75 पर्यंत 80 पर्यंत बोट्या भाल्या कोंकावाल्या नववार लोगड्यातल्या दिसत असतील ना ते म्हणशील हे बुटकं भेटलंच कुठं आल्या आल्या आमच्या मुळावर उठलं काय मरू दे रे सासू. ऐका बरं अभंगाची भूमिका मांडायची मला. महिला मंडळ जाणती पारमार्थिक ध्यानपूर्वक ऐका. नवस कधी केला जातो नवस रवी भाऊ नवस नवस खोळे पाटील. एखाद्या घटनेचं आपल्या प्रापंचिक अवस्थेत एखादी उणीव आहे ती उणीव पूर्ण करायची. ती मागणी करत असताना जुने लोक देवाला नवस करायचे. पाऊस पाणी कमी अधिक झाला जुने लोक महादेवाच्या मंदिरात काय करायचे बोला ना तुम्ही असे धरून आणले आणि कम बसली बा हाय का नाही. तसं काहीच नाही काय टेन्शन दाबून फराळ केलंय सगळ्यांना माहीत सहित हाय का नाही. 3-3 लाडू खाल्लेत आपण. आता तास 1.5 तास कीर्तनाला काय हरकत. गोड असला भजनानंद आहे. तळ्यातले मळ्यातले खळ्यातले पंचकृषीतले सगळ्या आडनावाची सगळी मंडळी मंजूरचाच एक प्रभाग मौजेश्री वडाची वाडी हाय का नाही. वडाची वाडी हाय पण मला वडच दिसाना बा कुठं कावाचा पाऊर आलो पाडला का बरं ते मग त्याच्या आधी मला बोलायचं ना हाय का नाही. हाय का वा वा नवीन आहे वा 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 हाय का वा 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 हा करते धरती इथंची जमलं बा आता. हा आता हातात पत्रवाळी आली आता घाबरायचं काम नाही. मग आता याचे जे जे ते सगळे इथं पाहून घेऊ हाय का नाही. तुम्ही म्हणशाल तू बाड पाहायला आला की इथं
तस काही नाही, आता ध्यानपूर्वक ऐका. आयोजक नियोजक सप्ताह कमिटी या यज्ञाकरता तनाने मनाने धनाने श्रमाने शामिल असणारे सगळी मंडळी, सगळ्याच्या अथांग परिश्रमातून चालत असणारा यज्ञ. संप्रदायाचा लिखित नियम आहे पंडित बुवा, 7 दिवसाचा सप्ताह करा बाबा दत्तात्रय बाबा, 1 मासाचा करा, चातुर्मासाचा करा, पण आरंभाचा कीर्तनकार आणि काल्याच्या पूर्व संध्येचा कीर्तनकार नियमात बांधलेला आहे. काय आज रात्रीच्या सत्रातील अखेरचं कीर्तन आहे, पवित्र एकादशी आहे आणि एकादशीच्या पर्व कालावर आपण हरिकीर्तन ऐकत असताना देवाकडे मागणी करायची आहे. मी तुम्हाला प्रश्न केला होता, आपली लोक नवस करतात, करायची. जुन्या लोकांचा नियम होता, काही घटनेची प्राप्तता करून घ्यायची असेल देवाकडून, जुन्या मावल्या नवस करायच्या. काय देवा नवस बोलते मी, तुझ्या 11 वाऱ्या करेल, पण माझ्या लहान्या सुनाचं काय पिकू दे. खरंय खोटंय लबाड बोलायच नाही, होते का नाही नवस. पण कायची त्याच्यात अवघड होती. काय 4 पायावाल्याची, काय ती गावाच्या बाहेर बांधाला दैवत राहायचं हाय अजून. पण कोणतं असं बोलत चाला ना तुम्ही. शरदराव येलच अवघड काम झालं बा आज, ऐका नाही. मी लाट आली आणि गंमत झाली, ऐका नाही. सगळे अशी जाम बसले. चला पण मोठा आनंद आहे, भक्तिमती माता आहे, तुमच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. आमच्या आया बहिणी आल्यात कीर्तनाला, बुजुर्ग मंडळी आहे, तरुणाई आहे, मोठा गोड असा वैभव संपन्न औदार्यपूर्ण श्रीमंत असा सप्ताह आपण करतायत. या सप्ताहाचं आयोजन नियोजन संयोजन या वर्षाची यादी भरत असताना, कीर्तनकाराची नियुक्ती करत असताना, 7व्या वर्षात पदार्पण करत असताना प्रामुख्याने गावकरी मंडळी, आयोजक नियोजक संयोजक सगळ्यांच्या सर्वानुमते महाराष्ट्रातील आवाजाची बुलंद तोप, आवाजात ज्यांच्या माधुरी आहे, गोड असा लिलाया होगे, षडजाची जी तयारी आहे, स्केल पांढरी 2ची असू द्या नवनाथ बा, काळी 2ची असू द्या, पांढरी 3ची असू द्या, पांढरी 4 असू द्या, काळी 4 पर्यंत चालवू लागली, पण अजून काय माघार आली नाही, आहे का नाही. चला प्रवास नित्याचा, परंतु गोड असं आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर ज्यांच्या अविरतपणे गान क्षेत्रातील प्रवासानं दुमदुमतंय, असं आपल्या तिन्ही वाड्यांचं वैभव, या मंजूर गावचं वैभव, आमची भजन सम्राट स्वरमूर्ती प्रकाशजी महाराज नाईकवाडे यांनी केलेला संपर्क, वेळोवेळी कार्यक्रमाचं स्मरण. महाराज आमची भूमिका अशी आहे, आमची वाडी इतक्या उमऱ्याची आहे, इतक्या लोकवस्तीची आहे, या आमच्याकडे. प्रवीण दादाचाही आग्रह होता, दादा तुमचेही कोटी ऋण व्यक्त करतो, प्रकाशजी महाराजांचे ऋण व्यक्त करतो. आज शरद भाऊ सहित सगळी साथीला मंडळी आहेत. आरंभाची चाल ज्यांनी गायली, एक बुजुर्ग न्यायाचं व्यक्तिमत्व आहे आमचे दत्तात्रय महाराज गोसावी. टाळी वाजवा एकदा बाबां करता. वा बाबा आहेत, 7 दिवस ज्यांचं वास्तव्य आहे असे आमची पंडितजी बाबा सोनवणे आहेत. तदनंतर आज गोड असा आरंभ. आपल्याकडे एक म्हण आहे, काय माशाच्या पिलाला पोहायचं शिकावं लागत नाही, आहे का नाही. त्याचा जाहीर नमुना, एक श्रेष्ठ उदाहरण आपण आज ऐकलंय. आज नाही रोजच ऐकताय तुम्ही, पण आम्हाला फेटा बांधताना खूप गोड वाटलं. का फिरत असताना ही जी बारकाली ना, या बाल्य अवस्थेत संस्काराची गरज आहे. संस्कार काय पैशाचं बंडल नाही, ती तिजोरीत ठेवलं पोरं बिघडल्यावर दिलं नाही. ती बाळकडू या अवस्थेत मिळावं लागतं. पा गोड नेहरू शर्ट आहे, पायजमा आहे, डोक्यात टोपी आहे, कपाळा गंध आहे, वारकऱ्याचा पोशाख आहे, वारकऱ्याचं बछड आहे, गोड गातय. याही पलीकडे बोलू, आपल्या अंतकरणाचा ठाव घेतय ते भक्ती साधनेत. मग आपल्याला प्रोत्साहन देणं आपलंच काम आहे. वाजवटाळी एकदा दादा. गोड माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, आमचे प्रथमेशजी महाराज नाईकवाडे. वा तुमच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित सगळी मंडळी. जड सुरक्षा मोठी VIP आहे, आहे का नाही. त्यांना तसं काय वाटलं तर कधी उचलून घेऊन जाऊ शकते, आहे का नाही.
तुम्ही नाही पण मग हे तर कम्प्लीट आहे का नाही? नाही तस काय विचार नाही, थोड्या वेळ नका ठेवू, मला बोलू दे थोड्या वेळ. चला, गोड अशी विद्यार्थी आहे. परभणी जिल्ह्यात महाराजांची संस्थान आहे. त्या संस्थेतून आलेली विद्यार्थ्यांची श्रीगुरु, ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे. तसं पाहिलं तर आपल्या भाषेत इकडचं बोलायचं ठरलं तर घरी अगरबत्ती छापे, पण आवरेजला नंबर 1 आहे का नाही? चांगला आवरेज आहे, काय अडचण नाही. चला, तुमच्याही मृदंग साधनेला आमचा प्राणीपात. छोट्याली बट नाही भाऊ, वर पाय इको बेस ट्रबल गेन, एक माईक ऑपरेट करायला, एक चॅनल ऑपरेट करायला 12 बट नाही प्रकाश भाऊ. 12 बटनातलं नामदेवराव एक जरी मागं पुढं झालं ना, 12 नाजरा करून कीर्तनकार पाहतो. 13 यांची इको दे, मॉनिटरला ताकद दे. त्याला किती लोकांना डोकं लावायचंय? एवढं करून ज्या शांबड्या म्यामड्याला याच्यातलं काहीच कळत नाही ते म्हणतं कीर्तन चांगलं होतं पण मायकाने गेलो, म्हणजे सारा दोष सांभाळायचा. एवढं सोपं काम आहे का? पण त्यातलं ज्ञान आहे, स्वभाव शांत आहे, गोड हातात कला आहे, इलेक्ट्रॉनिक जमाना आहे. आवाजाचं फिल्टरायझेशन करणं एवढं सोपं नाही, पण सगळी कला एकवटली आहे. दादा करता टाळी वाजवा. वा, तुमच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो प्रथमेशराव. वा 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 वा, गोड. देवाकडे माग नाही आज. तुमचे एका डायनॉकॉडचे 10 होऊ दे, काय का नाही? आणि मा आवाज किती फाटला तरी यांना कळू देऊ. हा, हे काम त्यांच्याकडे भाऊ, सोपं काम नाही. चला, सगळी घटना एकदम जागेवर आहे, जागृती आहे. भक्तिमती माता आहे, तरुण आहेत, पुरुष मंडळी आहे. ध्यानपूर्वक ऐका. संप्रदायाचा लिखित नेम आहे, काल्याच्या पूर्व संध्येला देवाकडे काय करावं बाबा? मागणी करावी. पहा, आज मागणी संत मालिकेत महिला कुळात जन्माला आलेला संत आहे, महिला मंडळ जनाबाई महाराज देवाकडे 9 रूपात मागणी करतात. आणि मागणी करत असताना दैवत सांगितलं हर एक चरणात. कोणता देव विसरले काय तुम्ही? खंडेराव महाराज मागणी करतात 9 रूपाने. खंडेराव महाराजाकडे मागणी करतात. आणि मागणी करत असताना आज निरूपणा करता निवडलेल्या दिव्य अक्षराचा आरंभ असा आहे, देवा तुला 900, तुझ्याकडे मागणं आहे, तुझ्याकडे 88. ऐका, मरू दे रे सासू खंडेराया. आता भूमिका ऐका बरं. अशी प्रकरण का निर्माण झाली? राग येऊ देऊ नका. सासू तुमच्या माझ्या संसारातली इथं सांगायला काय ती जागा? कारण प्रकाशजी बा इथं नियम ठरलाय. इथं वर्णन करायचं असलं, थोरवी गायची असली तर जगाच्या मालकाची पंढरीश पांडुरंग परमात्म्याची, माणसाची कीर्ती, माणसाचं प्रपंचाचं सौंदर्य औदार्य इथं सांगता येणार का? कीर्ती मानवाची वरून ये कीर्ती मानवाची. वास्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची. कीर्ती मानवाची. दुग्ध शर्करा युक्त योग आज प्रवीण भाऊ तुम्ही गोड योग जुळून आणला. आजचंही हरिकीर्तनाचं स्मरण असावं या मॉडर्न जमान्यात, स्पर्धेच्या काळात. बोलू, जमाना असा आहे, फास्ट जमाना आहे, तांत्रिक जमाना आहे, तंत्रज्ञान आहे. प्रत्येकाच्या खिशात 5G अँड्रॉइड आहे. त्याच्यात एक फंक्शन यूट्यूब. कोणतं? यूट्यूब. ते यूट्यूबला अनंत चॅनल आहे. पण हे चॅनल महाराष्ट्रातील सगळ्या कलाकारांचं लाडकं चॅनल, गुणवानांचं लाडकं चॅनल. काय कारण सांगू का? चॅनलचं नामकरण पहा कसं आहे, गजर हरी नामाचा. का? त्याच्यावर नेहमी 24 तास महाराष्ट्रातील दिग्गज मंडळीच्या चाली आहे. चांगल्या कीर्तनकाराची सिद्धांत आहे, दृष्टांत आहे, भूमिका आहे. याही पलीकडे बोलू, प्रासंगिक कीर्तन आहे. असा गोड असा चॅनल
गजर हरिनामाचा. या चॅनलचे चालक मालक आमचे उद्धव बापू कवडे ते देखील वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. आता तुम्हाला विनंती आहे मंजूरकर मंडळी, चॅनलला कीर्तन आल्यानंतर आता आपण चेक करा. घरी जाताना आपण मोबाईल पाहिल्याशिवाय माझ्या सहित कोणी झोपत नाही, हाय का नाही. दिवसभराचे अपडेट एक वेळ बायकोच तोंड पाहणार नाही, पण फोन पाहिल्याशिवाय राहत नाही. ती किती वेळा हातात येत होती. काय भाग्यवानी बनवणारा कोण असेल बा, तो देवळात नाही गेला चालन, पण असा एका गडीने ज्याला लिहाता वाचता येत नाही तर तू बाबा त्याच्याकडे मोबाईल आहे का नाही, त्याला काहीच कळत नाही तरी ते त्याच्यावर थंब ठेवतो, लॉक खोली तरी थांब मला पाहू दे काय भानगड झाली आहे का नाही. बसल्या जागी ऐका महाराज ही घटना आहे. मग हे असं गोड चॅनल आज आपल्या हरी कीर्तनात आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अजून पुढं आहे का नाही. हा हे सगळं काम तुमच्याकडे बरं. हे सांगायचं काम नाही राहिलं आता लोकांना. चॅनल आवडलं की लगे आपलं करून घेते. आवडीचं चॅनल आहे, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. ही प्रकरणं का निर्माण झाली आता ध्यानपूर्वक ऐका. संत मालिकेत संत सूत्रात 2 प्रकरण आहे. एक कूट प्रकरण, एक स्फुट प्रकरण. कूट प्रकरण काय असतं माहिती बाबा, थोडा नमुना देतो, जास्त डोक्याची गोळी करणार नाही कारण मला आता अंदाज झाला आहे सगळं. ऐका कूट प्रकरण कशी आहे पा. संत मालिकेत आरीवरी आर रे पिंपळावरी पार रे, पुढं वरती कुंभार खाली चाक भोवे रे, डमडाळती उंबराला वाळकी. प्रकरण आहे संत मालिकेत. गाथेत प्रकरण आहे कसे. बोलो न येते आले बोला, बोलो न येते आले बोला, बोलो न येते आले बोला, बोलो न येते आले बोला. आमचा बाप घरवर झाला, आमचा बाप घरवर झाला, बोलो न येते आले बोला, आमचा बाप गरवार झाला. पहा आता संतांची अभंग कशी कुठ प्रकरण. ते काय म्हणले, बोलू न येते आले बोला आणि आमचा बाप. खरं सांगा निसर्ग चक्र कसं आहे. मानव कुळात देखील गरवार आई का बाप, स्त्री का पुरुष, बोला ना कोण. आणि अभंग कसा आहे, आमचा बाप गरवार झाला. आपल्याकडे कसं आहे भाऊ, कसं आहे शरदराव, स्त्री कुळातले दाखले इकडे कसे लावले बापाला. ऐका बोलण्याचे शाने पटायते बाबा कोण. वेदाला बोलता आलं नाही. कोणाच्या बाबतीत, देवाच्या बाबतीत. बाप गरवार झाला म्हणजे त्याला सूत्र आहे, एकलाची नकंठी म्हणून या येणी केली निर्माण 14 भुवनी, गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणी, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. आमचा बाप गरवार झाला. म्हणजे कूट प्रकरण. स्फुट प्रकरण कशी असतात मग ऐका. जुना काळ असा होता, कधीचा काळ सांगू का. माझा जन्म नसेल, माझाच काय आपल्यातली काही मंडळी पंडितराव आपण कोणीच नसू, पण त्याच्या आधीचा दत्तात्रय बाबा तुमचा काळ कसा होता माहिती. पूर्वी मोबाईल नाही, टीव्ही नाही, रेडिओच्या आधीचा काळ. माणसं रंजन कशी करायची माहिती. दिवसभर कामात त्रस्त मंडळी आहे, व्यापातली मंडळी आहे, कष्टकरी मंडळी आहे, सांसारिक मंडळी आहे. संध्याकाळी सकाळी पारावर काय व्हायची. जुन्या लोकांना सवय पा. आज पण सकाळी सकाळी सगळी माणसं कुठं गोळा होतात, कुठं पारावर. ते असं पाऊस जर लागला, आपल्या भाषेत झडगण लागली, काय लागायची पहिली. आता पाऊस नाही राहिली तशी. झड लागली नामदेवराव, माणसं एकत्रित झाले का मग ते कोडी विचारायची एकमेकाला. काय विचारायचे, काय विचारायचे, त्याला आणि म्हणतात बाबा.
मग ते कोडी विचारायचे आणि त्या कोड्याचं जे हारला त्याला काय करायचे, दंडाईत करायचे. जिंकला त्या पार्टीला आनंद आहे का नाही, मग बक्षीस पत्र राहायचे त्याच्यात. म्हणजे माणसं काय करायचे, मनोरंजन करायचे. कसे बोला ना, एकत्रित येऊ. आता काय कोणाची कोणाला गरज राहिली, आता आहे का नाही सगळ्याकडे, तर आता एकत्रित येते नाही. मग पहिली माणसं एकत्रित आल्यानंतर कोडी विचारायची. एक नमुना देतो मी तुम्हाला, नमुना जुन्या लोकांची कोडी कशी असायची. मी काय एवढा जुना नाही, पण जुन्याचं ऐकलं म्हणून सांगतो. दत्तात्रय पंडित बुवा एक कोड मी विचारतो, जमला ए पोराव, उत्तर जर जमलं तुम्हाला, जाता जाता नारळ तुम्हाला मानधन मला. पहा बरं परवडल का. कोडी कशी राहायची जुन्या लोकांची, जुनी माणसं ध्यानपूर्वक आहे का. जमलं तर पहा बरं, 100 रुपये दे डोक्यावर घे. पहा आपली वेळ आता चालू झाली 10 वाजता, अजून तासभरात उत्तर द्यायचा प्रयत्न करा. अशी कोडी राहायची. नको आता नको, आचार शक्तीचा पोचाट प्रयोग आता नको, थोड्या वेळ थांब आहे का नाही, अजून तासभर. पहा बरं ऐका, याशी काय असायची जुन्या लोकांची, कोड्यात रममान व्हायची. मग जनाबाई संत मालिकेनं विचार केला. काय विचार केला, लोकांचं रंजन व्हावं, मनोरंजन व्हावं, याही पलीकडे परमार्थाची गोडी लागावी, लोक मंदिरात यावी, लोक मंडपात यावी, लोकांनी कीर्तन ऐकावं, लोकांनी भजन ऐकावं, याही पलीकडे लोकाला परमार्थ कळावा, देहाची नीती न्याय मूल्य कळावी. मग रंजनातून परमार्थ करण्याकरता अशा अभंगाची नियुक्ती. मग मरू दे रे सासू खंडेराया, सासवा टेन्शन घेऊ नका. का संसारातली सासू इथं सांगितली नाही. बोलू का, अभंगाची भूमिका मांडत असताना संन्याशाला सासू आहे बाबा, साधूला सासू आहे, तपस्व्याला सासू आहे, योग्याला सासू आहे, बोलू देवाला सासू आहे, आणि जीवाला देखील सासू आहे. तुम्ही म्हणशाला आपल्याला सासू मान्य आहे, पण साधूला कशी सासू, प्रत्येकाला सासू आहे. कोणती सासू आहे, आता त्या सासूची बरीच रूपक केली, बरीच रूपक केली. काला प्रकरणात देखील एक सासू ऐकली, कल्पनेची सासू आहे. कोणती, कल्पनेची. तिचा लय जाचे, इतका जाचे सांगू महाराज, भ्रम भ्रम भ्रमकता भ्रामिकता सासूची ती. आणि ममत्व रूपी सासू, त्या सासूना प्रत्येकाला घायाळ केलं, इथं बसलेल्या प्रत्येकाला घायाळ केलं. पटपट उत्तर द्यायचे आपल्याला, अभंग कळून घ्यायचा आहे, सप्ताह करायचा आपल्याला. कितवं वर्ष आहे, 7वं. 7व्या वर्षात पदार्पण करत असताना यंदाचा नियम ठरला, सगळं वर्गणी ठरली, वर्गणी गोळा होणार आहे. 8-15 दिवस आधी हे ठरवलं पाहिजे कोणतं, हा बोलवलं, सगळं आपलं जन भाऊ, हा बोलवलं, ठरवून दिलं. प्रवीणराव मंडप कोणाचा यंदा, भगवान मामाचा. कुठे ती घेण्याच्या आडे का, राहू द्या चला. मंडप कोणाचा आहे, भगवान भाऊचा. मंडप कोणाचा आहे, कोणाचा. पण माझं म्हणणं असं आहे, मंडप कपड्याचा आहे. कुठे ती मालक, कुठे आपला असं आहे, खोड सोडून फांद्या इंदळाचं काम करीत नाही. अजून म्हातारा आहे ना, तर प्रथमेश तोय का पाहत नाही मी, म्हाताऱ्याला किंमत आज ऐका. मंडप कोणाचा आहे, त्यांचा आहे. अरे कापडाचा आहे, कशाचा आहे, नाव कोणाचं भेटलं, कोणाचं, भगवानरावचं. का खरेदी केलं कापड, डिझाईन बसवली, कष्ट केले, ऑर्डर आली तिथं उभं केलं, पण मंडप कोणाचा आहे कार्यानं, माईक कोणाचा आहे भाऊ प्रथमेश. हा आता कसं जागेवर आले व गंमत आहे की नाही. म्हणजे इथं आपलं काही, पण आपण आपलं आपलं केल्याशिवाय राहत नाही. इथून निघा, इथून निघा म्हणजे लगेच नका बसा, अजून तास 1.5 तास 2 तास बसा, घरी चाला. घरी आपलं काही आहे का, आहे घरी आपलं काही. महाराज बाग माझा आहे, अजून 4 ट्रॅक्टर कांदे राहिली माझी आहे, बरं चाळी माझी आहे. हे कंपाऊंड केलं ती तेवढी जमीन कोणाची आहे, आपलं काहीच नाही सांभाळायला आहे. आपल्या आधी आपला बापा असाच मानायचा, बापाच्या आधी आजा असाच मानायचा, हा गट माझा.
चला घरी गेला घर कोणाचं आहे मला ममत्व सांगायचंय बाबा ममत्व पण यांना पटेल असं सांगावं लागेल ना मग ते ममत्व सांगत असताना ऐका घर आपलंय का आपलंय नाही घर सिमेंट आणलं इटा आणल्या वाळू आणली स्टील आणलं कारागीर बोलावला सगळ्याची सामग्री एकत्रित करून काय बांधलं तरी आपण काय म्हणतो माझे माझे मनसी घर माझे माझे मनसी घर माझे माझे मनसी घर माझे माझे सोखा म्हणे हजी घोडा मनसी माझे मनसी माझे माझे घर मनसी माझे इथं आपलं काही नाही घरी आपलं काही नाही वावरात आपलं काही नाही हे सगळं सांभाळायला आहे पण प्रत्येकाच्या माग मीपणाची सासू लागली पोरगा शाळेत गेला असणारा गणवेश हे दप्तर आहे स्कूल बॅग आहे ज्या बेंचवर पहिल्या दिवशी बसला 4 दिवस पर्यंत शाळेला आला नाही तरी 5व्या दिवशी गेल्यानंतर बाल्य अवस्थेतील पोरग म्हणतं बेंच कोणाचा आहे ए माग होय जागा कोणाची आहे ए थांबा थांबा गडबड ना करू तुम्ही माहिती देऊ तुम्हाला नको ना मग थोडं थांबा हाय का नाही आता येत रंगात येई ना अजून त्याच्यात तुम्ही बेढंग केले सारा खेळ होऊन जाईल हाय का नाही म्हणजे बैल मेलान जाप केला अशी गमत होईल हाय का नाही आता पाऊस उघडेले थोडं मोकळ्या नव द्या त्याने सांगितले 2 वाजले तरी बी हो हा तुम्ही म्हणशाल मग याला तारखीच नसती हाय का नाही हलकडं आवरलं भांडवल संपलं असेल करायचं नाही याच्यात नियम आहे बाबा कशी माहिती का जुना काळ बैलगाडीचा प्रवास होता वावरात जायचं बैलगाडीनं जायचं बाजारला जायचं बैलगाडीनं जायचं ती बैल राहायची किती शहाणी बैल असू द्या गाव जवळ आलं का बैल कशावर ताणवायची शेवळ हाय का नाही शेल्यो हाय का नाही हा मग ते जुने लोक म्हणायचे गाव जवळ आलं बैल याडीवाणी करते घरी कोणी पाहुणं आलं आणि माहेरचं कोणी आलं हाय का नाही नियमात काम आहे तुम्ही म्हणशील हे जमलं बा जुन्या लोकांना सांगितलं आम्हाला ध्यानात ठेवा बरं काय काय गाव जवळ आलं बैल याडीवाणी करते घरी कोणी पाहुणं आलं मी आज तुमच्या गावात कोणी टेन्शन माही जरी घरगुती संबंध आली आज कोणी मी पाहुणा घरी कोणी पाहुणा आला कोणी अडेन करतं आणि माहेरचं कोणी आलं आता तुम्हाला माहेरचं घेणं नाही राहिलं कारण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्या कमीच नाही बा ती लाडकी बहीण जशी झाली ना तशी लाडकी सून योजना निघायला पाहिजे बा कशी माहिती का आयती शासनानं सून आणून दिली पाहिजे हा ज्या कोऱ्या पाट्या आहे ना ते म्हणले पाहिजे आता जमलं गाड्या भाऊ आता नाही 25 वर्ष सरकार बदलू देऊ नका कारण आमचा विचारच कोणी करीत नव्हता आहे का नाही म्हातारा मेलं माणसं पाहू आहे का नाही एजंट पाहिले 5-25 जमलं नाही पण हे शासनाने एवढं जर मनावर घेतलं भाऊ काय असू धाग्याला धागा जोडवायचा जमलं बा यांचं घ्या 50,000 बाबा जमल ना देऊ आपण अर्ज काय काळजी ना करू उद्या देऊन टाकू प्रवीणराव या तुम्ही काला झाले हो पाहून घेऊ आपण चला आता ऐका कुठलं आलता आपलं तुम्ही म्हणणं तुझ्यासारखी लई गेली इथून 7 वर्षात तू पुरा कर मागच्या वर्षी बदली आलता यंदा नाव छापून आणला तरी अडे करू आला तस काही नाही ना नाही ना मग आता ऐका ध्यानपूर्वक अशी प्रकरण का निर्माण झाली ममत्व आहे ममत्व घरात दारात आपल्याला त्रास देतो कधी पाहून त्रास देतो माहिती का तर ममत्व मला देखील त्रास देतो मला कीर्तन नाही मला जे मांडते ते कोणालाच येत नाही हे अभ्यास आहे आपला काय हे ममत्व माया मीपणा प्रत्येकाच्या मागं लागलेला आहे कोणाच्या माहिती योग्याच्या जप्याच्या तप्याच्या संन्यासाच्या साधूच्या देवाच्या जीवाच्या प्रत्येकाच्या मागं ममत्व आहे. किती बेकार आहे ती सांगू ती सकाळी झोपेतून उठल्यापासून
रात्री झोपेपर्यंत त्रास देतो. काय? मी चर्मन आहे, मी पाटील आहे, मी कीर्तनकार आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी पोराला शिकितो. हे काय? नाही महाराज, बोलू हे ममत्व जागी झाल्यापासून झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येकाला त्रास देतो. किती त्रास देतो सांगू? या मीपणा रूपी नावाच्या सासून प्रत्येकाला घायाळ केलंय. कळालं नाही? इतकं घायाळ केलं, मरेपर्यंत काही सुधरू दिलं? प्रत्येक जण गुंतलं या कडीत बेडीत. कोणती कडी बेडी आहे? मी आणि माझं, मी माझं, मी माझं. नाथबाबा म्हणतायत इतके गुंतले, इतके जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माझं, मी माझं, मी माझं. ऐका बरं, शरीराचा एखादा पार्ट खराब झाला, दवाखान्यात गेलो, डॉक्टरनी सांगितली सर्जरी करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करायचं म्हणल्यानंतर डॉक्टर सांगतो या तारखेला यातावर इतक्या गोळ्या घ्या, गोळ्या खाल्ल्यानंतर या तारखेला तुम्ही काय व्हा, ऍडमिट व्हा. गेले बा, किती तारीख सांगितली म्हणली डॉक्टरनं? म्हणली एक काम करा, 14ला 15ला काला आणि तुमचा काला करा, 16ला यावं. कशाला? ऍडमिट व्हायला. काय करायचंय? हा, 16ला गेली, ऍडमिट झाली. ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टरने ते आधी ऑपरेशनच्या आधी आपल्याला काय दिली? काय दिली? काय दिली? बोल बोल दिले. काय केलं? काय केलं? ऑपरेशन. ऑपरेशन झालं, भेटायला आली. भेटायला येणारी 2 सफरचंद घेऊन आली. 2 सफरचंद 5 जण आली. किती जण आले? 5 जण. बसले बसले, रामभाऊ तुम्हाला माहिती म्हणे काय? हे बा, परवा ऍडमिट झालो ना, बोल दिली. बोल दिल्यानंतर कमरा पण खाली बधीर झालो. ते खटखट आवाज यायचा, ती कापायची शिवायची, मला दिसायचं बरं सारं. माय सांग बोलायचं सुद्धा. पण कमरा खाली मी कसा होईल होतो? कसा होईल होतो? कसा होईल होतो? बधीर. शिवलं, उचलून आपटवलं, पण मला काही जाणवलं. काय म्हणतो माणूस? काय देईल होती? किती विद्वान डॉक्टर असू द्या, पार परदेशात जाऊन आलेला असू द्या, डॉक्टरला म्हणा तू ऑपरेशन करतो मान्य, पण बिगर बोलली आता मग ऑपरेशन करून दाखव. करील का? ते मस्त करील. आपण त्याला जिवंत ठेवू का? त्याला म्हणा कातर काय, तू फक्त ब्लेड घेऊन उभा राह तिथं आणि मला बोलणं सुद्या, तू फक्त अंगाला हात लाव. तू जिथं हात लावशील तो हातच तो काढून घेऊ. काय डॉक्टर काय देतो आपल्याला? काय देतो? भूल. तसं जोपर्यंत याचा विसर म्हणजे याची भूल पडत नाही ना, खरंय ना बाबा, तोपर्यंत या देहातली मीपणाची सासू मरत नाही. ऐका, हिनं प्रत्येकाला घायाळ केलं. मीपणा प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे. मीपणा. डॉक्टर भूल देऊन ऑपरेशन करतो. मग संत मालिकेनं देखील देवाकडे मागत असताना सांगितलं, देवा माझ्यावर एक उपकार कर. काय उपकार कर? मला याचा विसर पडू दे या देहाचा. काय पाड? देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज विसर पाडी मज नाहीसा करी उपकार देवा नाहीसा करी उपकार पाडी मज देहाचा विसर देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मागणी पा कशी. देवा एक उपकार कर. काय? देहाचा विसर पाडी मग. याचा विसर पडला ना तरीच हा जीव बरवे. बस महाराज, याचा काय पडावा? विसर पडावा म्हणजे याच्यातलं काय संपावं? माझे पण मी पण संपावं. या मीपणानं प्रत्येकाचा घोणाटा केला. मी माझं माझं म्हणणारे लय गेले महाराज. राजा गेले, राव गेले, रंक गेले, अधिकारी गेले, अनाधिकारी गेले, पदाधिकारी गेले.
ममत्वात संपले, माझं म्हणणारे संपले, त्याचे नाव कोणी न घे चराचरी. घेतलं का नाव कोणी? नाही. महिमीपणाची सासू संन्याशाच्या मागे लागलेली आहे, साधूच्या मागे लागलेली आहे, देवाच्या मागे लागलेली आहे, जीवाच्या मागे लागलेली आहे. पण का हो, मला एक सांगा, आज निवडलेला अभंग जनाबाईचा आहे. जनाबाईचा परिचय दिला परभणी जिल्ह्यात गंगाखेड गावच्या जनाबाई. नामदेवरायचं शिष्यत्व केलं, त्यांचंही गाव नरशी गाव आहे, आम्हाला तेही माहिती. पण ज्यांच्याकडे शिष्या म्हणून राहिल्या, दास म्हणून राहिल्या, सेवक म्हणून राहिल्या, आता श्रीकुळात जन्माला आलेले आहे जनाबाई महाराज. अधिकार सांगू किती अधिकार. कबीर महाराजांनी त्या काळात त्या लोकांना म्हणावं, मला कबीर कबीर म्हणतात, मला डोक्यावर घेऊन नाचतात, माझी मिरवणूक काढतात, माझ्या नावाचा जय घोष करतात, कबीर महाराज की जय. चला महाराष्ट्रात जनाबाई महिला कुळात जन्माला आलेली. अधिकार काय? अधिकार देवाला शिव्या घालाव्यात एवढं काय वाळवंटात. हात पकडावं देवाचा सांगावं, ज्यांच्यात नाचतोय त्यांच्यात तुपारा दिसत नाही का? ज्यांनी तुझ्या नावाने टाळ वाजवून 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 1 किलोचे 100 ग्रॅम वर आणले, त्यांच्या घरचा उंबरठा बदलला नाही. जे तुझ्या कधी उंबऱ्यात आलं नाही, ज्यानं कधी तुझं तोंड पाहिलं नाही, त्याच्या घरी पैशाचा पूर घातला. देवासोबत भांडणारी आहे कोण? जनाबाई. बोलू अधिकार सांगू. पूर्वी दळण दळायचं म्हणलं, गिरणी नव्हती, शिंगल फेज घरघंटी तर अजिबातच नव्हती. मग दळण कुठं राहायचं? कशावर? आता आहे का गावात किती घरी आहे का बराडक्या जाते? आहे तुमची तर आहे, तुम्ही भाग्यवान आहे. वा वा. पण सगळ्याकडे असेल याची गॅरंटी नाही. ते जात्याला दळायला जर बसली जनाबाई, प्रकाशबा दळत असताना घात घालायचा, जात वडायचं, वव्या गायच्या. कोणाच्या नावाच्या? जात्याच्या मुखी खाली ते गे मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी खाली ते गे मोत्याचे दाणे. चंद्र सूर्य तुझीच डोळे आहे का बर, विश्वाचे तू फिरविसी जाते. जनाबाई दळण दळत असताना दळू लागायला कोणी यावं? कोणी? काना ये मी दळीन एकली,
जुन्या माणसाची कामं महाराज ऐका नाही ऐका तर ध्यानपूर्वक. दळताना सोबत देव, दळत असताना ओव्या म्हणत असताना देवानं पाठीमाग म्हणावं. अधिकार सांगू सगळी कामं दास्यात वसन तिच्याकडे. कोणाचं कोणाच्या घरची कोणाची दासी नामदेव राहायची. 14 माणसाचं कुटुंब 15वी जनाबाई. झाडलोट केलं तर केर भरायला कोण? देव. ऐका पहाटी लवकर उठायचं, स्नान करायचं. जुना काळ असं होती, बरकत होती. काय काय बरकत होती सांगू का? महिला मंडळ. डोक्याला लावायला तेल नव्हतं भेटत, पण केस काळे काळे कुरळीत होती. कोणाचे? महिला मंडळाची. महिना डोक्याला तेल नाही. अहो घरात 8-8 दिवस गोड तेल राहत नव्हतं. वाईट काळ होता, पण बरकता एवढी होती. डोक्यात वा तेवढ्यात केस टकाटक. आता वो नावाचा प्राणी वानली का पाहायला राहिल्या का? नाही राहिल्या रवी भाऊ. पण आणखी बोलू का? पूर्वी केस लांब सडक होती. आता 15 दिवसाला ती लावा लागत. काय डांबरीकरण दर 15 दिवसाला चालू आहे, पण उधळतच ती काम. किती दिवसाला? 15 दिवसाला. त्यांच्या नका पाहू आपलं तेच आहे का नाही. गडी टोपी घालून टकाटक निघतो, पण टोपी उघडली का ते बारीक बारीक खोटड आहेत कशी. हा अवघड काम आहे महाराज. ऐका महाराज, जनाबाईचा अधिकार. दळण दळू लागावं, केर भरावं, नाऊ घालावं देवानं. कोणाला? मग ज्यांचं दास्यत्व स्वीकारलं त्या नामदेवरायाचं प्रीत होतं. काय? नामदेवरायाचा निश्चय होता पंडित बुवा, ज्या देवाचे कमरेवर हात नाही त्या देवाचं नामदेवरायानं कधी दर्शन घे मी तयाचे दरुशन, घे मी तयाचे दरुशन, तयाचे दरुशन, दरुशन. हो कटेवरी कर काही शिष्य कोणाचे? नामदेवरायाचं. एखाद्या व्यक्तीकडे गेल्यानंतर, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर गुरु पैसे घेते नाही. मग शिष्यान म्हणावं का लय लांबून आलो बारा पाकिट, जमल का? गुरुची परंपरा काय आहे का नाही? नाही महाराज आम्ही त्यांच्याकडे नाही शिकलो, हे आम्ही तयार केलं, आम्ही बसवलं. अरे तुझं कुठं ही वाद कावाच लागणार नाही. मग ऐका, मग असं असताना गुरुची परंपरा काय बाबांनी गायली, प्रकाश महाराजांनी काय? कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. असं असताना आज नवस कुठं न्याला? कोणत्या देवाकडे न्याला? कोणाकडं? खंडराव महाराजाकडं. ऐका काही भक्त, ऐका बरं, अजून तासभरानं चालू व्हायचंय. काय झाली रे येडी? तुम्ही माझ्या जमलं गाडी तिकडं होता काय? तसं काही नाही, साऱ्या ड्युट्या जमाते आम्हाला, आहे का नाही? हा मग महाराज शिजणं सगळं चाललं पाहिजे, आहे का नाही? कीर्तन चाललं पाहिजे, तिकडं चाललं पाहिजे, आहे का नाही? आता मला फक्त चौबदाराचे कपडे घालायचे राहिली. हा जमल एक दिवस ते करून पाहून आले, आहे का नाही? आता महत्वाचं आहे का नको म्हणून राहिले. आता गावात ये म्हणून बाहेर गेले दम द्या, इकडे नाही द्या ना. चला आता ध्यानपूर्वक ऐका बरं, महत्वाचं ऐका. आता गुरुचं प्रीत आहे, पांडुरंग परमात्मा सोडून दुसऱ्या देवाचं दर्शन घेणार नाही. असं असताना आज जनाबाई खंडराव महाराज का नवस करतात. मग मागायचंच होतं, मागता नाही आलं पांडुरंगा. कोणाकडे गेले? आता ध्यानपूर्वक ऐका. इथं बसणारी सगळी मंडळी
देवत आपल्याला कळाली नाही का आपल्या धाड गोनाट आहे. तो जागराण्या गडी जर असला खंडोबाचा भक्त असला त्याचं वारकऱ्याचं कधी पटत, देवीचा भक्त असला गोंधळी असला त्याचं आपलं कधी पटत नाही. आणि काही वेगळ्याच परंपरेचे ते इकडे कधी पाहत. हा पण ऐका ध्यानपूर्वक ऐका, हा बटवाडा आपण केला, ही वाटणूक आपण केली, पण जेजुरीचा खंडोबा पंढरीचे पांडुरंग परमात्मा वेगळे नाही. फक्त अवतार वेगवेगळे, रूप वेगवेगळे, प्रकाश बा सोंग वेगवेगळे, दरी आली सोंगे येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे. हरी येणे सोंगे येणे पांडुरंगे, येणे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे. हरी येणे सोंगे येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे. हरी येणे सोंगे येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे. अवतार कार्य भिन्न भिन्न आहे, परंतु जेजुरीला बसणारं दैवत आणि पंढरीत असणारं दैवत एकच आहे. मायबाप पुरावा दिलाय. दरी एली सोंगी येणे अवघी पांडुरंगी, तोची तोची. ऐका बरं, अनंत रूपाने नटलाय, वेश बदललाय त्याने. ऐका महाराज, पांडुरंगाचा अवतार आम्हाला मान्य आहे. कसा झाला? पुंडलिकाच्या भावार्थ निज प्रेम भक्ती भक्त घ्या घ्या आता म्हणत असे. तसा खंडोबाचा अवतार सांगा ना. हे मान्य आहे महाराज, आम्हाला प्रमाण आहे, माहिती आहे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठोत तुका म्हणे मात दळण्या त्याची, माहिती आहे महाराज. पण दत्तात्रय भाऊ इकडे काही पुरावा आहे का? आज खंडोबाकडे मागणी. जनाबाईचा नवस कोणा पुढे? खंडराव महाराजा पुढे. मग खंडराव महाराजाचा अवतार कधी? ऐका, मल्ल नावाचा दैत्य मातला. कोण मातला? मल्ल. तो मल्ल मारला म्हणून या देवाला नाव पडलं शॉर्टकट मल्हारी. काय नाव पडलं? एकदम शॉर्टकट सांगू का? येळूच्या काठीनं मारलं. चोपदार, कोणत्या काठीनं? येळूच्या. येळूच्या काठीनं मारला. आपण जय घोष करतो, येळकोट येळकोट. नाही फराळ केलं तुम्ही? मी एवढा कातून गागू राहिला, तुम्ही माझ्या फुकाट गागू राहिला. तू जाताना तसा जाणार आहे का? मग गाग ना, ऐकू दे ना आम्हाला. ऐका नाही आता, ऐका मला. आपण जय घोष करतो, मग खंडोबा आणि पांडुरंग परमात्मा अलग नाही. मग खंडोबाला महत्व प्राप्त व्हा, खंडोबा राय काढावं. तिकडं मागणी करायला गेल्या नवस रूपात. आता सासू कळाली ना तुम्हाला? कोणती सासू? आपली घरची सासू. कारण पहिली सासू महिला मंडळ. या आता जुन्या मावशी आहे ना, चोळीवाल्या, नववार लुगड्यावाल्या, डोकभर पादराच्या, कपाळभर कुंकाच्या. पूर्वी वास होता. कोणता वास? सासूर वास. कोणता वास होता? हा जुन्या मावश्या सांगत आहेत. ऐका नाही सोनाला, बाई आता लय बरं आहे, आडवून पाणी आणावं लागायचं. ऐका नाही, डोक्यावर 2 हांडी, कमरावर 2, आणि पायात चापला नाही, कधी चापला बाहेर. खरं आहे ना आजी? तेव्हा माझा रेड हा मांडून राहील. खरं आहे ना? खरं वाईट काळ होता, लय वाईट काळ. सासू अशी होती, पाण्याच्या गोटाला बरं पाहत. खरंय खोटे? गेली सासू ती आता. ऐका नाही, आता वास उठला. कोणाचा? कोणाचा? काही बोलायचा धर्म राहिला आहे का? आहे आता बोलताच येत नाही बाबा कोणाला. ही सासू सोडा. आता कीर्तनात सासू सांगितली. कोणती? कोणती? गेलो गोड वांग्यात. काय काही आतापर्यंत हाकीत हाकीत आणलं, कारवाडीत यायचं वांग्यात गेलो. कोणती? मीपणाची मतपरूपी सासू, मीपणाची सासू प्रत्येकाच्या पाठीमागे लागली आहे. तिने कोणाला सोडलेलं नाही दादा. बोलू, रात्रंदिवस धर्माचा प्रचार करणारे, पक्षाचं चिन्ह घेऊन येणारे, इकडचं द्या सोडून आता लय चिन्ह झाले.
पण आपल्याला पहिल्यापासून एकच चिन्ह जातो बाबा. कोणतं? इना का आला एखादा महाराज जिल्ह्याच्या ठिकाणी राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव आहे. आज इना नको गिटार गळ्यात घेतो चालू करतो, होईल का? तुमचं केलं बाजूला आणि तिथं ठेवलं दुसरं काही जमल नाही. ऐका, नारदानं रात्रंदिवस भजन केला, पण त्या भजनात देखील काय झालं माहिती? मी पण आला मी पण. नारदाचा घोटाळा काय झाला? काय झाला? भजन चुकला, भजन नारा चुकला ताळा भजनाचा, नारा चुकला ताळा भजनाचा, नारद चुकला ताळा भजनाचा, नारद चुकला ताळा भजनाचा, इंद्र भले भोग चंद्र झाला काळा, इंद्र भले भोग चंद्र झाला प्रकाश बा. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है, चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है, नारद की तो भई नारदी आई से नौबत आई, नारद जी की भई नारदी आई से नौबत आई, नारद जी की भई नारदी आई से नौबत गाजी, नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी, अजब झटका आएगा डुबाया परमार्थ सबका, अजब झटका आएगा डुबाया परमार्थ सबका, आएगा परमार्थ सबका, आएगा तुम्हारा परमार्थ सबका. दत्तात्रय बाबांनी दिलेलं प्रमाण. नारद चुकला टाळा भजनाचा. प्रकाश बोच प्रमाण. इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी, नारदी जी की भई नारदी ऐसी नौबत गाजी, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. कशानं केलं एक वानाटा? मी पणानं. कशानं केला? मी पणानं. मी ममत्व रूपी सासू प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेली. कधीपासून लागली? सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत. मग जनाबाई नवस रूपात मागणी घेऊन गेले. खंडोबा महाराज, माझं एक काम करा, माझी एक इच्छा आहे, मी तुमच्याकडे अपेक्षा धरते, मी तुम्हाला नवस करते. नवस करत असताना आरंभाला म्हणल्या, ही ममत्व रूपी सासू काय होऊ दे. खंडेराया तूच करीते नावाचा, खंडेराया तूच करीते नावाचा, खंडेराया तूच
सासूबाई टेन्शन घेऊ नका, मंडपात असणाऱ्या ही सासू नाही मग कोणती मी पणाची सासू. खंडेरायाकडे नवस करून मागणी केली जनाबाईनं, खंडेराया तुझ करीते नवसू. काय नवस? मरू दे रे सासू खंडेराया. ऐका बरं, आता जुना काळ, आता प्रपंच घ्या, आपला संसार घ्या. महिला मंडळ, सासू सासरा हा जोड संगीने. एक विचारा नाही तर लय खोडीचं काम जुन्या काळातलं. कसं? म्हाताऱ्याला कशी भाजी करा, खाता खाता काय म्हणणार, आळणी झाली, खरटत झाली, तिखटात झाली, कवर बुळबुळ, कवर म्हातारी आहे तोपर्यंत. ही जोड मारा, जोड लय महत्वाची. बरं ऐका, रथाची दोन्ही चाक क्लिअर आहे बाबा, तोपर्यंत रथाला किंमत आहे. म्हातारपण आलं, म्हातारी गेली, म्हाताऱ्याचा वाईट काळ आला. कसा आला माहिती? म्हातारीला माहिती होतं म्हातार गावातून आलं, आल्याबरोबर सकाळी सकाळी लगेच जेवत नाही. मग तलप या म्हाताऱ्याला कायची? चहाची. ही किती मंडळी कामात असू द्या, 4 लाकडं चुलीत घालील, कोराक वाईना चहा उकळीन, लटलटल्या हातानं कोणाच्या हातात देईन, फोरक्या मारू मारू पिईन. कोण? म्हातार. पोरं वावरात गेली, कांद्याची लागण चालू आहे, सगळे सुना पोरं वावरात गेली. म्हातार म्हणलं, एक काम कर, जरी दाढी नाही राहिल्या ना, कुरडई भाज बरं. कोणाला? ते तळेल नाही खावा वाटत, भाजून आण. म्हातारीन भर दुपारी कुरडई भाजली. कोणा करता? हा, चुलीच्या घरात हिंडून आलं म्हातारी. म्हातारी गेल्यानंतर म्हाताऱ्याला जाता आलं चुलीच्या घरात? सुनाल तसं म्हणता आलं नाही. मग ऐका, मी पणाची सासू मेली, मरू दे रे सासू. सासू मेली ना, जसा आपल्या कुटुंबातील दाम्पत्यातलं एक जरी गेलं ना, तरी एकाचा आधार तुटतो, आश्रय तुटतो, छत्र तुटतो. त्या न्यायानं जनाबाई महाराज म्हणतात, सासू मेली ना, आसरा तुटेल, सारा तुटेल, धीर तुटेल. कसं वर्णन केलं दुसऱ्या चरणात? सासू मेल्या वरी तुटले आसरा, सासू मेल्या वरी तुटले आसरा, सासू मेल्या सासू मेल्या किर्लोस्कर इंजिनवाणी काम आहे. हरिपाठात तेवढीच ताकद, कीर्तनाला तेवढी. मी 4 टाइम हिंडून पाहिलं बा. मी ऍडमिट व्हायची वेळ आली जातात रे बाबा.
याला कोण मात्र बदल नाही हो. जगदाळे गुरुजी प्रकाश महाराज म्हणल्यानंतर तिथं काही उणीव नाही. माझ्यासारखी कशी उभी करा तुम्ही. त्यांची गाडी कडालाच नेणार ती. ऐका, सासू गेली. कोणती गेली? तुम्ही म्हणशाल यांना लईच लावून धरली ती सासू. कोणती? मीपणाची. आता सासरा आहे प्रत्येकाच्या मागं लागेल. कोणता सासरा आहे माहिती का? त्याला लय रूपकात रंगावलं. अभिमान सासरा, अहंकार सासरा, दंभ सासरा. ऐका बर, ऐका बर. ते आपण नवरात्रात एक अभंग म्हणतो, आहे का नाही? त्यात पुरावा आलाय. पंडित बा पहा बर. सासरा कोणता सांगितलं त्यात? दंभ. कसं प्रमाणे? नवविध भक्तीच्या आहे का नाही? म्हणते का? नाही जाऊ दे. चला आता ऐका. दंभ सासरा, अभिमान सासरा. त्या अभिमान रूपी सासऱ्याने प्रत्येकाचा घात केलाय. अभिमान कोणाच्या पाठीमागे? प्रत्येकाच्या पाठीमागे लागला. अहंकार, अभिमान कोणाला सोडलं नाही, कोणाला सोडलं नाही. महाराज म्हणतात तो अभिमान रूपी सासरा, अहंकार रूपी सासरा प्रत्येकाच्या पाठीमागे लागलाय. किती अभिमान, अहंकार प्रत्येकाला ग्रासतो. अहंकार, अहंकार, अभिमान, दंभ प्रत्येकाच्या पाठीमागे लागलाय. तुमचं माझं सोडा, पण थोडं शास्त्राचं उदाहरण पहा, शास्त्राचा पुरावा पहा. नामदेवराव कीर्तनकार कीर्तन करतो, कथाकार कथा करतो, व्याख्याता व्याख्यान मांडतो, संत पुराण, संत भांडार, संत मालिका, ग्रंथ, संतांकडे शास्त्र, देवाकडे शस्त्र. भूमिका आहे, मान्य आहे. परंतु आतापर्यंत जेवढी काही ग्रंथ संपदा निर्माण झाली ना, ते उच्चिष्ट आहे. कोणाचं? व्यासाचं. व्यास मुनीने तयार केली ग्रंथ. व्यास ही अमुप ग्रंथ. तुमची माझी काय कथा आहे? किती विद्वत्ता आहे सांगू का? आईच्या उदरात ज्ञान झालं. कोणाला? शुकमुनीला. काय ज्ञान झालं माहितीये? आईच्या उदरात कळालं जन्म झाल्यानंतर माया आहे, मोह आहे, प्रीती आहे. मायेनं धुंद झालेला दरबार आहे. त्या दरबारात जीवन जगत असताना ती मोह, तो माया देहाची युती कर्तव्य सिद्ध साध्य होऊ देणार नाही. देहाचं सार्थकत्व होऊन देणार नाही. भजन करून देणार नाही. परमार्थ करून देणार नाही. देवापर्यंत जाऊ देणार नाही. परमार्थ करू देणार नाही. असंच मारणार. कशात? मायेत. कशात? मी आणि माझं या बीडी त्या मायेनं धुंद झालेल्या दरबारात. कोणाला कळालं? कोणाला? शुकाला. आईच्या उदरात राहिलं. किती दिवस राहिलं माहिती लेकरू? किती दिवस? वा 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 वा. कोण बोललो? टाळी वाजवा यांच्या करता एकदा. किती वर्ष राहिले? नैसर्गिक नियम आहे. जन्म मानवी देहात आईच्या उदरात स्थापित. किती दिवस? 9 महिने. त्याच्या पुढे फार फार तर. पण हे बाबा आईच्या उदरात ब्राह्मणाचे पोर एक
शिव्याले 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे किती वर्ष राहिले आईच्या उदरात 12 वर्ष 12 वर्षानं जन्माला आलेलं पोर नागवत पळत सुटलंय 12 वर्षाचं तारुण्य दिगंबर अवस्थेत नग्न अवस्थेत पळतय पोरग बाप आवाज देतोय मागून किती विद्वान बाप बाबांनी प्रमाण गायलंय व्यासशाही उपग्रंथ केले मला अभिमान रूपी सासरा सांगायचा अहंकार रूपी सासरा सांगायचा आहे दंभ रूपी सासरा सांगायचा आहे ध्यानपूर्वक ऐका पोरग पुढे पळतय बाप माग पळतय आवाज देतोय बाप शुका धावू नको का धावू नको अरे पुढे धोका आहे थांबत नाही बाप पोरग का बापाच्या हाकेला वाहू देत नाही पोरग का वाहू देत नाही पोराला माईच्या आईच्या उदरात ज्ञान झालंय माया आहे मोह आहे प्रीती आहे बाप आवाज देतो बापाच्या मायेत गुंतलं आई आहे आईच्या मोहात गुंतलं पुढे प्रीतीला टकत असताना संसाराचं गाड माग लागेल परमार्थ घडणार नाही पळत चाललंय पळतय वनातून पळतय अरण्यातून पळतय दिगंबरे नागवय नागडय पळतय पोरगा बाप माग पळतोय काय असतो बाप ऐका विद्वान बाप आणि विद्वान पोरग आहे तुमचा माझाही बाप ऐकाव काय असतो बाप कसा असतो बाप टोपी मळालेली आहे पायात चप्पल व्यवस्थित नाही अंगात शर्ट व्यवस्थित नाही गात्रखाली झाले वृद्धप काळाने वाकलाय चिडचिड करणार आहे थकलेला आहे व्यसन करणार आहे परंतु माझ्या एकुलते एक मुलानं समाजात गावकीत भावकीत नातेसंबंधात मित्रत्वात फिरत असताना सूटबूट घालून साहेब म्हणून मिरवाव एकमेव पात्राची अपेक्षा आहे त्या पात्राचं नाव आहे बाप हा आपला बाप आहे पण विद्वान बाप विद्वान पोराच्या मागे पळतोय सांगू बापाचा अधिकार सांगू पोरग ज्या वनातून पळतय ना ती पोरग बापाच्या हाकेला वाहू देत नाही हाकेला उत्तर देत नाही पण त्या वनातील वृक्ष पान फळ फुल कोणाच्या हाकेला वाहू देत आहे बापाच्या चालता चालता 11:15 वाजले पटकन येतो तुम्हाला अभिमान सासरा सरोवर लागलं एक सरोवर त्या सरोवरात काही स्त्रिया स्नान करत होत्या 12 वर्षाचा तरुण नागवा पळत गेलं त्या मावल्या लाजल्या नाही जर्जर झालेला म्हातारा व्यास मुनी आले लाजल्या म्हातारा थांबलो आणि म्हातारा त्या मावल्यांना बोलतय आता माझा तरणबांड 12 वर्षाचा नग्न स्वरूपात दिगंबर स्वरूपात पोरगा पळत गेलो त्याला तुम्ही लाजल्या नाही जर्जर झालेला म्हातारा मी आहे मी इथून चाललो मला पाहून सरोवरात लपतात हा भेद का हा चेत का उत्तर काय मला द्यायचं नाही उत्तर द्यायचंय विद्वानाला कोणाला व्यास महर्षीला त्या मावल्यांनी उत्तर दिलं दत्तात्रय बुवा काय उत्तर दिलं महाराज आता जे नग्न गेलं आता जे दिगंबर गेलं आता जे नागवा गेलं तरुण असेल पण त्याच्या दृष्टीत स्त्री पुरुष असा भेद नव्हता तुम्ही म्हातारे पण तुमच्या दृष्टीत भेद आहे त्या स्त्रियांचं वाक्य त्या मावल्यांचं वाक्य पुढं पळणाऱ्या तरणबाण शुकाने ऐकलं आणि शुकाने स्वतःची पाठ स्वतः धापटली उद्धव भाऊ काय म्हणलं माहिती ते जे आपल्या बापाला जमलं नाही अशी म्हणणारी इथं लय असती हाय का नाही आणि आम्हाला तर त्याचा लय अनुभव महाराज काय नव्हतं आपल्याकडं म्हातार पिऊन बरबादी केलती पण आपल्या हातात आलं ना वल्डोपाची 2च बिघे होती आज 40 बिघे कोणी घेतली आम्ही घेतली 3 मजली बांधली आम्ही बांधली सर आम्ही केलं मान्य आहे भाऊ पण ही कृपा कोणाची आहे चला म्हाताऱ्याच्या लक्षात आलं पोरगा हाती सापडत नाही आवाज दिला सांगितलं शुका जाताना विदेही राजाची नगरीला गेल जनकाची जनकपुरी लागेल जनकाचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नको जनकपुरी पर्यंत आलं विचार केला शुकमुनीनं राजाला भेटायला जायचं तसं कसं जायचं हे नग्न कसं जायचं अंगाला वलकल बांधली हातात राख घेतली गेले दारात द्वारपालानं अडवलं सांगितलं आतमध्ये जाऊन सांगा तुमच्या जवळच निरोप आलता कोणाला सांगायचा तुम्ही माना डोल राहिले मरू जाऊ तिकडे म्हणशील तू पाय 15 मिनिट काय डोक्याला वैताग झाला म्हणशील ना ऐका जनक राजाच्या नगरीतील सेवक आहे दूतांनी अडवलेलं आहे ते
ते कळू राहिले तुम्ही थोडी गबदार आहे याला नात पाहिजे बरं बाबा वस्तू भारी यार आता ध्यान आतमध्ये जाऊन सांगा म्हणले तुमच्या राजाला काय मी शुक आलो जनक राजा किती विधेय होत सांगू तुकोबरायची प्रमाण आहे का तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाव जळी एक पाव कुठं असायचं अग्नी जनकाने ऐकलं आणि ऐकल्यानंतर जनक महाराजांनी सांगितलं जा त्याला बाहेर जाऊन सांगा संगत्यत्वा सुखी भव काय उत्तर दिलं संगत्यत्वा काय अर्थ काय तुम्ही म्हणशील तू पाय या असं आम्हाला कळलं असतं तर मग तुला काय बोलवलं असतं आम्ही पाहून घेतलं असतं इकडे हे काय बोगस पैसे घालायचं काम संग सोड आणि काय हो सुखी हो विचार केला शुक महाराजांनी संघ कशात आहे म्हणला 12 वर्ष आईच्या उदरात राहिलो नागवं पळालो नागडं पळालो बाप आवाज देत होता बापाचा संघ केला नाही इथपर्यंत येत असताना हातात राख घेऊन आला हातात राख आहे फक्त ती राख फेकून दिली अंगाला काय बांधलेली वलकल ती सोडून दिली पुन्हा कशी झाली दिगंबर झाली नग्न झाली म्हणली आता जाऊन सांगा तुमच्या राजाला मी शुक आलो पुन्हा आतून तेच उत्तर आलं काय संगत्यत्व सुखी बाबू म्हणली काय चुकू राहिलं मग कळालं काय गोनाटा करतय काय मी काय गोनाटा करतय मी राधेश्याम महाराज तू जगतच नाही मी म्हणला ना तो सुपडा साप उद्या पावडं घेऊन वावरात मर चालतो का मी कोणाचा नाच केला मी पानानं कोणाचा 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 ऐकू राहील तुम्ही लय जड झाली हो तुम्ही फराळच मोकार होता ती फुगलं पाणी पेली फुगलं इथं ती वर चालूच देई ना काही कोणाचा कोणाटा केला नामदेवराव आहे शुकाचा पुरावा आहे त्याला अभिमान लागे अभिमान लागे शुकाची पाठी अभिमान लागे अभिमान लागे अभिमान लागे शुकाची अभिमान लागे यासे विद्वान घराण्यात जन्माला आलेलं पोरग 12 वर्ष आईच्या उदरात राहिलं त्याचा कोणाटा केला कोणा अभिमान सासऱ्यानं अभिमान ऐका बरं त्याला दंबई म्हणतात बोलू तुका म्हणे थोरपणे नरकी घाली अभिमाने नरकी घाली अभिमाने नरकी घाली अभिमाने तुका म्हणे थोरपणे नरकी घाली भागवतातली एक ओवी सांगतो अभिमान
पार देवाची प्राप्ती होणार, देव आपल्यावर कृपा करणार. शेवट अभिमान झाला. किती माहिती, किती तिळभर 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 ओबी आहे का नाद भागवतात. तिळभरी धरुणी अभिमान, जरी मग जरी गशी शरण, तरी माझी प्राप्ती नोहे जान. अभिमान विघ्न प्राप्तीसी. विघ्न आलं कोणतं कोणतं? अभिमान रूपी विघ्न. किती विघ्न येतं सांगू का? देव त्याग करतो त्या भक्ताचा. कसा त्याग करतो? माझ्या वयाला शोभनीय नाही आहे, पण नाद भागवतातल्या ओव्या आहे. कशी ओवी आहे का? पत्नी देखोनी परपुरुषी, निज पती त्यागे तिसी. मालकानं स्त्रीचा त्याग केला. कोणत्या? पाहून घ्या. तसा देव काय करतो? त्याग करतो. काय विघ्न आहे? अभिमान. मग सासरा प्रत्येकाच्या पाठीमाग लागलाय. कोणता कोणता? अभिमान. सासू कोणती आहे? मीपणाची. जनाबाई म्हणले मीपणा रूपी सासू मरू दे, अभिमान रूपी सासरा मरू दे. आता ही सारे रूपक शरीर संबंधाच्या नात्यातच रंगवली का? आपल्याला पारमार्थ कळावं म्हणून. हाय का? सासू आहे, सासरे आहे, ना अजून एक छळणार पात्र असतं. कोणतं कोणतं? तिला काय आनंद एक होत नाही. आहे का नाही? भावानं भाऊजाईला साडी आणली, कोणाला देखवत नाही. इथं नाही कोणतंच. आहे का नाही? आणखी एक पात्र आहे. कोणतं माहिती? मेवणीचं. कोणतं? मेवणीचं. आहे का नाही? आता पाठीमागे उद्धव बापूच्या चॅनलला एक क्लिप गाजली आमच्या प्रकाशजी बाबाची, तुम्ही ऐकली असेल. मायच कीर्तनात झालं बरं. ती हे गोनटी आम्हीच घालतो. कशी माहिती जातात रे बा. पाठची बहीण आहे, बहीण जवळची का मेवणी. बोला पटकन. एखादं शाल खोटं बोल शाल तर उद्याचा अवघडी जुलाब लागाय बसली. कोण जवळची आपल्याला? कोण? बहीण. पण मग आपल्या जीव कोणात जास्त? कोणात? बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मुळदाडी, मेहुणीला मुळदाडी, मेहुणीला मुळदाडी. बहिणीला मेहुणीला आपली आते येते का मावशी? नाही बोलती तुम्ही. ही परभणीचं माल आहे का? नाही ना, इथलं आहे ना. पण ते मला चमनी पाहून असं वाटलं आपल्या फॅक्टरीचा आहे. तस काय नाही ना. नाही जा त्याला का बोदडू. आहे का नाही? आपले आपण पहा आपल्या घरी कोण येतं. आहे का नाही? प्रकाश बन प्रमाण गायलं. मग तशी ती मेवणी सांगितली. कुठं? इकडं कशी सांगितली ऐका. ती शिमगा प्रकरण जातात रे बा. कोणतं? बारोडावालेच थोडं काम करून घेऊ आपण. वटीत घेवोनी गुलाल, वटीत घेवोनी गुलाल, सख्या म्यानी संगे गुलाल, सख्या म्यानी संगे गुलाल. तिचा नवरा भलता जहाल, तिचा नवरा भलता जहाल. शरदराव पहा कशी प्रकरण आहे. शिमगा सत्व गाठी उमगा. त्याच्यात पहा प्रकरण कशी आली. वटीत घेवनी गुलाल, सख्या मेवणी संगे भुलाल. ती मेवणी ननंद दोन्ही रूपक एकाच मापात आहे. कोणती माहिती आहे? इच्छा रूपी ननंदी. कोणती? आपल्या संसारातली नाही. कोणती ननंद आहे? इच्छा, आशा, अपेक्षा. प्रत्येकाचा गोनाटा केला ना तिनं.
केला का नाही? देवाचा केला कसा? आशा उपजली भगवंताची, नीच वामनत्वाले त्यासी. देवाला वामन अवतार धरावा लागला, बटुवेश धरावा लागला. काय उपजली होती? आशा, इच्छा. इच्छेनं कोणाला सोडलं नाही, मातबाराला सोडलं नाही. लंका नगरी ज्याची सोन्याची, 33 कोटी देव ज्याचे बंदी खाण्यात, 9 ग्रहाच्या ज्याच्या पायऱ्या आहे, 80,000 बायका आहे, 1 लाख ना तू 1.25 लाख पण तू गडगंज श्रीमंत आहे, एवढा ऐश्वर्य संपन्न प्रपंच आहे. बोलू सगळी देव पंचायतन कामाला घातली, पण त्याची देखील इच्छा पूर्ण झाली नाही. त्याची अपेक्षा राहून गेली. कोणती कोणती माहिती का? कोणती? स्वर्गाला शिडी लावी. कोणाची इच्छा होती? प्रवीण भाऊ, रावणाची. नाही लावली शिडी, बरं झालं. इथं कीर्तनाला थांबली नसती. हे म्हणले असते बुटका राधे श्याम महाराज पाण्यापेक्षा शिडीनं जाऊ. आणि उर्वशी, मेनका, अप्सरा पाहून येऊ. काय गौतमी पाहतो म्हणली, तिकडे जाऊन पाहू. पण थांबले नाही, ती बरं झाली. काय लावली नाही? शिडी. चला, इच्छा क्रमांक 2 रावणाची. काय इच्छा होती? खारा समुद्र काय करीन? शरदराव नाही गोड झाला, बरं झालं. आपल्याला गोडाची पंचायत झाली असती. काय माय का पहा ना. हा ऐका नाही बाबा. इच्छा क्रमांक 3 काय करीन? कायला? सोन्याला. सोन्या नावाच्या पोराला नाही. मग 24 कॅरेट गोल्ड. बरं झालं सुगंध आला नाही. स्वारट्या लय सोपं झालं असतं. वासानं गडी गाठला असता. डुप्लिकेट आहे, वास मारीत नाही. डुप्लिकेट आहे, नको, बोगोश आहे का नाही? हा मग ऐक कोयते. चला नका महाराज. इच्छा रावणाची पूर्ण नाही, तुमची माझी काय? ऐका, त्या इच्छा रूपी नंदेनं प्रत्येकाला घायल केलंय. इच्छेनं देवाला सोडलं नाही. इच्छेनं जीव सुटेल का? नाही. मरेपर्यंत म्हातारं पार डुकडुक करायला लागलो. डुकडुक कसं आहे का नाही? चहा आलं तरी असं झालं पार पार. आता किती आपल्या भाषेत, आपल्याकडे एक म्हणे, किती गेले किती राहिले, किती गेले आणि किती राहिले. 5 नका म्हणू, 1च राहिलं म्हणा. तरी म्हातार म्हणतं माझी इच्छा आहे बा जाता जाता. काय? तेवढा बंगला व्हायला लागत होता माझ्यासमोर. कोण म्हणतं? म्हातारीची इच्छा सांग का? म्हातार म्हणतं बाकी काही राहू, पिंट्याचं लग्न माझ्यासमोर व्हायला लागत. म्हणजे नाताचं लग्न पाहिजे कोणाला? काही काय इच्छा. सासरा मेला. कोणता सासरा मेला? अभिमान. सासू मेली. कोणती? मग आता इच्छा रूपी पात्र कोणाकडे नेऊन घातलं? कोणाकडे? सासरा मेल्यानंतर आनंद होईल. कोणता? अभिमान रूपी. पण निस्ता अभिमान रूपी सासरा मरून नको जमून देऊ. मरू दे ननंद खंडेराया. ननंद कोणती? इच्छा रूपी. मग आता ऐका, मी पणा जाऊ दे. मागणी क्रमांक 1. मागणी क्रमांक 2 नवस रूपात अभिमान रूपी काय मरू दे? सासरा. 3 क्रमांक इच्छा रूपी काय जाऊ दे? ननंद जाऊ दे. ही सगळी जाऊ दे म्हणले, सगळे खपू दे. याला विकार त्रास देतात. कोणते कोणते? अभिमान, दंभ, मोह, माया त्रास देतात बाबा. ही त्रास देतात. त्रास. सौंदर्याचा अभिमान आहे, बोलण्याचा गर्व आहे, श्रीमंतीचा गर्व आहे. हे त्रास देतात ना. जनाबाई म्हणतात ही सगळी मरू दे आणि मला एकटी राहू दे. कशी राहू दे? कशी राहू दे? एकटी. कुठं राहू दे? राजवाड्यात नको राहू देऊ, राज सिंहासनावर नको राहून देऊ. कुठं राहू दे? कुठं जाऊ दे? भक्ताची अपेक्षा आहे. देवाच्या कुठं असावं मी? पायाजवळ. ऐका नाही. राजकारण्याची अपेक्षा आहे. साहेबाच्या कुठं असावं मी? कुठं? बोलायला नका लावू. ऐका नाही. तू म्हणशाल तुलाच उरकीतो रे सापडलो. नाही, उरकायचं काम नाही करायचं आपल्याला. आता उरकीत कामाला आहे. ऐका नाही.
मग त्याच्यामुळे शेंडे मारून काम आणला आता का नाही इथलं आहे का नाही. ते पहा बिट्या मी खोडून चालवला चारा सोंगायचा सोंगा कुट्टी करायची तर करा डोराला घालायची तर घाला माही काय इच्छा आला पाऊस सडली आपल्या नावाने बोंबलू हा केला इशारा जाता जाता. आता ऐका महत्वाचं ऐका इच्छा अभिमान हा मी पण जाऊ दे. कोणाची मागणी आहे कोणाकडे मागणी आहे. खंडराव महाराज पंढरीचा पांडुरंग परमात्मा आलं नाही नवस करतोय का उनिवा दूर होण्याकरता अशी मागणी जनाबाईने केली ती आपण ऐकली. जाता जाता देवाकडे एक इच्छा व्यक्त करायची काय आसू पाणी चूसली आसू खून बराबर यह संतन की बानी. त्यांना आपण होऊन दिलं ना स्वतःहून कोणी देवानं कसं राहत माहिती का गावरान गाईच्या दुधाप्रमाणे पवित्र आहे. कोणी दिलेलं देवाने. मुलगा देवाने दिला मागायचा मागितल्याला चांगला निघत. उदाहरण देऊ का 2 मिनिटात. भगवान कृष्णाला बायका आहे किती 16,000 पण एका पत्नीला मुलबाळ नाही तिचं नाव जांबवती. देवाने सांगितलं मागू नको बरं का चांगला निघणार नाही. पण नारदाना उपक्रम सांगितला होता कोणा नारदाना हा आवरायचं म्हणली कोण मागून कोणतरी म्हणून राहिलं तस काही नाही ना नाही ना. फोनवर चालू आहे का फोनवर बोला ते बरोबर ऐका. नारदान सांगितलं श्रावण महिनाभर 1000 कमळ महादेवाच्या पिंडीवर वाय शेवटच्या दिवशी केसराचा भात कर त्याच्यात हिरे माणिक मोती खाव. कोणाला नाही वदे दाखव बोले बाबाला तुला काय होईल मुलगा होईल. शेवटच्या दिवशी 1 कमळ कमी पडलं. देव जांबू होतील म्हणले मागू नको बरं का चांगला निघणार नाही. पण ती म्हणली पाहिजे म्हणजे पाहिजे. हुंदका दिला काय दिला काय दिला पुरुष मंडळी काय दिला हुंदका कळतो ना तुम्हाला हुंदका नाही कळत. 4 वाजता दिंडी गडी म्हणला मी दिंडीला जाऊन येतो. तिनं फक्त हुंदका दिला तो लगेच मागे फिरला. तो म्हणला दिंडी जाळ हो दिंडीचा पण हुंदक्याचं पाहू दे काय भानगड झाली. याला काय म्हणतात हुंदका. हा आपला हुंदका आहे. देव थांबला देव हुंदक्याला थांबला देऊन देव म्हणली रडू राहिली. मग देवान स्वतःचा डोळा काढला महादेवाच्या पिंडीवर राहिला कोणा करता हा मग मुलगा झाला कोणता सांब. काय नाव सांब. देवान काय सांगितलं तू मागू नको बरं चांगला निघणार. एका सांबामुळं सारी यादव गेली राहिली. यादव देवाला द्वारका काय करावं लागली बुडावं लागली. बुडाता 4 2 निसटली. त्याने लाखाची 12,000 केली. याला काय म्हणते आप दियासू दूध बराबर मागून घेतला. मांगली आसू पाणी पाण्यासारखं कसं आहे पांचट हिसकावून घेतलं. बाबा उपरनं आवडलं नेणार देत नाही हिसकावलं घातलं गळ्यात गेलं घेऊन. चूसली आसू खून बराबर रक्त कसं आहे माहिती अशुद्ध आहे. यह संतन की बानी. मग एक नियम आहे देवाकडे काय मागायचं प्रारब्धानं जे बघायला भेटलं ते बघायचं. जे दिलंय प्रारब्ध वशात तेच घ्यायचं वाढवा करायचं. असं असताना देवाकडे मागत असताना प्रपंचातलं काही मागितलं का संसारातलं काही मागितलं का. आपली अपेक्षा संसार प्रपंचाची आहे पण संताची जनाबाईची अपेक्षा काय आजच्या अभंगात मी पणा रूपी सासू मरू दे सासरा मरू दे पण तुमचा माझा नाही. कोणता वा एवढी रेंज मध्ये मागचे इस रूट की सभी लाईन अभी व्यस्त आहे का नाही. डायल केलेला नंबर कुपाटीच्या बाहेर आहे का नाही. लाईनच नाही टावरच नाही काय पंचायती करते आहे का नाही. 15 दिवस झाली बाबा बोंग्या झाला आहे का नाही. आता ऐका अभिमान सासरा इच्छा रूपी ननन अवघे मरू दे मला एकटी राहू दे का देहाचं इति कर्तव्य येताना एकटा जाताना एकटा. मग ऐका संत मालिकेत प्रकरण नाही बरं. आता जाता जाता एवढं पुरच करायचंय पण 2 मिनिटं हात उंच करीत तुम्ही वा वा. मागचे सुद्धा आहे का नाही चोली मांडून बसेल चांगड्या लांबून बसेल. आता काय आवरलं 2 मिनिटात घेऊ भजन करून घेऊ आवरून आहे का नाही. हा गोड प्रकाश महाराज पुढं भजन
दुसरा येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बा काळ बांधून देईल सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल अवगा धांगड धिंगाजे अवगा धांगड धिंगाजे अवगा धांगड धिंगाजे अवगा धांगड धिंगाजे धांगड धिंगाजे अवगा धांगड धिंगाजे धांगड धिंगाजे अवगा धांगड धिंगाजे ताताच तातोन घ्याग मनी ताताच तातोन घ्याग मनी प्रकाश बुवा करता मला नाही जमलं बा 35 वर्षां पण या असले जमला आता गॅरंटी झाली उद्या पाहून सुरू याचे मार्गदर्शक आमचे प्रवीण शेठ आहे का आता जमलं बा आता उद्या सकाळीच पण तुम्ही उद्या सकाळी नाही उद्याची सकाळ ड्रॉप संध्याकाळ पाहून पाहू आहे का नाही उर्वरित बातम्या इतर कीर्तनात दुसऱ्या जागेवर खरं खोटे रे चला ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित तळ्यातले मळ्यातले खळ्यातले पंचक्रोशीतले सगळ्या आडनावाची सगळी मंडळी तनाने मनाने धनाने श्रमाने शामिल असणारी मंडळी आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमिटी द्यावे तेवढे धन्यवाद थोडे छोटी नगरी आहे छोटी वाडी आहे टाळी वाजवा आपणच आपल्या करता गणपती बाप्पा मागणं एवढंच आहे काय हा जो यज्ञ
आम्ही सुरू केलाय ना 7व्या वर्षापर्यंत आलो. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत याची ख्याती कीर्ती राहिली. पाठीमाग आपण भाऊ बाबा बाहेर होते पण ह्याच गावाच्या वाड्या आहे. मला ते आता माहीत झालं दत्तात्रय बाबा कोण. ही सगळी प्रभाग सगळी मंजूर प्रभाग आहे का नाही. पाठीमाग आपण नामदेव पाटलाकडे इकडे गेलतो पुढं कारवाडीला. तिथे देखील असाच आनंद होता. तुमच्या परमार्थाला त्रिवार वंदन. ज्यांच्या अनुषंगाने येण्याचा गोड योग प्राप्त झाला आमचे प्रवीण भाऊ आणि आम्हाला खांद्याला खांदा देऊन आमच्या सुखात दुःखात हर एक प्रक्रियेत सहभागी असणारे आमचे ज्येष्ठ बंधू. का परमार्थाचं नातं आहे महाराज परंतु शरीर संबंधाच्या नात्याही पुढचं नातं आहे. जीवनात मला मोठा भाऊ नाही पण माझ्या जीवनातील खरंच मोठे बंधुराजे. टाळी वाजवा त्यांच्याकरता. सांगू माझ्या परमार्थिक वाटचालीत काय उपकार असेल या माणसांची. पूजनीय जगदाळे आबा प्रकाशजी महाराज ही मंडळी नित्याने या मंडळीच्या संगतीत आहे महाराज. परमार्थाची एक नवीन चाहूल नवीन दिशा दररोज असं आनंददायी स्फूर्तीचं वातावरण निर्माण होतं. काही ध्यानीमनी नसतं रवी भाऊ तरी देखील कुठला भंग काही चिंतन काही घडून घेतो परमार्थ. हा आज पूजनीय आबा त्यांच्या मागे थोडी गडबड असल्यामुळं आबांचं येणं झालं नाही पण ती भूमिका दोन्ही भूमिका निभून काढली आमचे प्रकाशजी महाराज पंडितजी बाबा सोनवणे वयोवृद्ध तपवृद्ध आमचे दत्तात्रय बाबा गोसावी. बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित शरद भाऊंकडे आपली कार्यक्रम झालीत. ते देखील आपल्या कीर्तनाची चाहती आहे. मामा ही दोन्ही मंडळी आहे का नाही प्रभागात कुठेही असल्या हजर असतात. आणखी देखील आमचे रवी भाऊ नामदेवराव सगळी ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित. जाऊ द्या माझा पाय उचलली याची गॅरंटी नाही पण सगळ्यात आनंद लुटला दोन्ही माणसं आहे. काही हो 7 दिवस लय कीर्तन करायला पाकिट दिली पण उद्या एक एक नारळी आणला द्यावर. कोणाला का नेऊ गाडीत बाबा आहे का नाही. मला काल परवा गोलांटा झालता आहे का नाही असले घेऊन काठ्या पाहिले कशा हा मी चाळा केला तरी माय टाकाय बसली आहे का नाही. झेड सुरक्षा गोड संस्थेचे विद्यार्थी आमचे नवनाथ बा आमचा प्रथमेश दादा दादाचे कोटी ऋण व्यक्त करतो. कुणाचं चुकून उकून नाव राहिलं असेल सगळ्याची माफी मागतो. तुम्ही देखील शांत चित्ताने कीर्तन ऐकले तुमचेही ऋण व्यक्त करतो. 2 मिनिटं भजन करूया. ज्ञानेश्वर